त्याचा निर्णय असेल तर त्याच्यावरती आम्ही टिप्पणी करणं, टीका करणं योग्य नाही. देवेंद्रजी आगे बढ़ो, हम आपके साथ है. कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटीला काळं बसण्यात आलं. याशिवाय चालकांनी वाहकाला देखील काळं बसण्यात. एका बाजूला दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. माननीय शरद पवार साहेब हे मोदींच्या बाजूला बसलेले आहेत. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये उपस्थित आहेत मराठीचे शिलेदार म्हणून. आणि तालकटोरा मैदानाच्या बाहेर जिथे संमेलन सुरू आहे तिथे काल बेळगावच्या सीमा भागातील मराठी तरुणांनी आंदोलन केलेलं आहे, जो अन्याय होतो त्यांच्यावर त्यासाठी. आणि त्यानंतर लगेच आज आमच्या एसटीला काळं फासणं, आमच्या लोकांवर हल्ले करणं हे प्रकार वाढलेलं आहे. ताबडतोब माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली या 3 लोकांनी मोदींची भेट घेऊन हा जो अत्याचार सुरू आहे तो थांबवायचा प्रयत्न करावा. नाहीतर जे काय मोदी आणि जे काय प्रेम दिसलं तुम्हाला काल महाराष्ट्राविषयी हे ढोंग आहे असं मी मानतो. चला, एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय की मला हलक्यात घेऊ नका. 2022 साली हलक्यात घेतलं आणि तुमचं सरकार पलटी झालं. हा, मग पुढे काय त्याचं झालं? त्याच्यावर ते खूप वेळा बोलून झालेलं आहे. त्यांना कोणीच हलक्यात घेत नाही. ते हलकेच आहेत. ते शिवसेने आल्यामुळे जड झाले. त्यांना वजन उद्धव ठाकरेंनी प्राप्त करून दिलं, नाहीतर ते हलकेच होते, अत्यंत हलके. त्यांच्यासारखा हलक्या विचाराचा माणूस मी राजकारणात पाहिला नाही, कळलं. आणि अशा हलक्या लोकांना शिवसेनेत आल्यामुळे वजन प्राप्त झालं. त्यांच्या फुग्यात हवा भरली गेली आणि ते उडत आहेत. फुगे खाली येतील, डोंट वरी. आज सुरेश धसे जो गावात गेले होते, पण गावकऱ्यांचा पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास असल्याचं दाखवण्यात आलेलं. ठीक है, किस प्रकार से प्रधानमंत्री शरद पवार को कोशिश वही ब्लाक में पानी दे रहे, पूरे रवैये को, प्रधानमंत्री रवैये को आप किस तरह से देख रहे हैं?